मग जायचं फायनली. येस, खूप दिवसांनी निघायचं. येस, लवकर या, नीट जा, हॅपी जर्नी. तसं मी येतेच आहे सोडवायला. रात्रभर प्रवास करून घरी गेल्या गेल्या नेहमीप्रमाणे पहिले मी गार्डनमध्ये गेलो. इथे काही लाकडांचा साठा करून ठेवला आहे की जेणेकरून कोणी अचानक कोणी पाहुणे आले आणि आपली चुलीवर काही करायची इच्छा झाली तर आपली धावपळ नको व्हायला, त्याच्यामुळे इथे काही आम्ही साठा केलेला आहे लाकडांचा. आई एवढेच लाकडं खूप झाले का ग? चुली गेली असंच ना, आता त्याच्यावरच काड्या ठेवून बारीक बारीक. चूल लावण्यात आपण सक्सेसफुल झालो होतो. आता धुळ्यामध्ये खूप जास्त उन्हाळा असल्यामुळे लाकडं खूप चांगले वाळले आहेत, त्याच्यामुळे चूल पेटण्यासाठी काहीच जास्त एफर्ट्स नाही लागले, जे की मला थोडंसं टेन्शन होतं की चूल लागते नाही लागते. पण एका अटेम्प्टमध्ये चूल खूप छान लागली. आणि आईकडनं आज नवीन एक शिकायला मिळाले की लाकडं असे सुलटे किंवा उलटे लावू नये. सुलटे ग म्हणजे फांदीचं असं ना, ते असं घ्या बाजूला. म्हणजे ही जुनी म्हणजे मेन फांदी आणि हा तिची ब्रँच गेलेली, तर ही पहिले आत गेली पाहिजे, ती नाही. म्हणजे जिथून लाकडाचा शेंडा असतो तो बाहेर पाहिजे आणि त्याची मेन फांदी म्हणजे जी पॅरेंट जुनी फांदी आत पाहिजे. तुला आठवतं का आपण ही चूल आपण स्वतः दोघांनी बनवली होती? हो ना. आता थोडी येऊन गेली मी जास्त दिवस झाल्यामुळे. जास्त दिवस त्याचा वापर पण नव्हता होत. आपण करू आता ते परत, त्याला थोडंसं रिपेअर करू. आता सध्या तू इकडे नसल्यामुळे जास्त हे झालं ना, राहिला मग थोडा फरक पडून जातो. थोडं वाफ बरोबर लागतं, थोडं पाणी सुटतं त्याला. थोडं बिगर पाण्याचं थोडं शिजवायचं. अच्छा, त्याच्याने छान शिजतं. आता आपली भाजी शिजायला ठेवली आहे. चला तर मग जोपर्यंत मटण शिजते तोपर्यंत आपण गार्डन पाहूया. तुम्ही पाहू शकता इथे वॉटर लिली आम्ही लावलं आहे. इथे काही गप्पे मासे सोडले जेणेकरून डास होऊ नयेत. आज घरी एकटेच होते म्हणून मस्त आरामात उठले. उठून सगळं आवरून झाल्यावर बाल्कनीत येऊन पाहिलं तेव्हा कळलं की झाडांकडे जरा दुर्लक्षच झालंय. मग जरा त्यांची पिकलेली पानं काढून घेतली. ज्या झाडाला अटेन्शनची गरज होती ते सगळं नीट करून झाल्यावर झाडांना मस्त पाणी दिलं. या गोष्टीत काहीतरी वेगळंच समाधान असतं ना. आणि मग झाडांची खाली पडलेली घाणही आवरून घेतली. त्यानंतर आता कडाडून भूक लागली होती. मग ब्रेकफास्टसाठी घरून आणलेले जे आंबे होते ते पिकलेत का ते पाहण्यासाठी मी कागद उघडला आणि मस्त आंब्यांवर ताव मारला. आमराईचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर वर आय बटनमध्ये लिंक देते. त्यानंतर अशी कोय स्वच्छ धुवून ठेवली आणि त्या अशा वाळवून घेतल्या आहेत. यांचं काय करणार आहोत ते येणाऱ्या पुढील व्हिडिओजमध्ये आपण पाहूया. त्यानंतर कपडे धुवायला टाकले आणि मग माझ्या रोजच्या कामाला सुरुवात केली, एडिटिंग. जेव्हा मी घरी असते तेव्हा मी एडिटिंगच जास्त वेळ करत असते आणि यात कसे 4-5 तास निघून गेले मला सुद्धा कळलं नाही. बहुतेक शिजत आलं असावं असा अंदाज वाटतोय. तुमले वाटी भाऊ गॉगल लाईट्स ना शायनिंग मार रहा है ना, इथलं बेकार दूर निघे राहना ना आटे अख्खा डोळा मग पाणी पाणी होई गे. त्यांना मला म्हणतं गॉगलला यूथ तेवढं जरा बरं वाटे भाऊ डोळा असले. आणि आता डोळा माहीत भाऊ इथलं बेकार ऊन आहे ना, पण हाऊस बोलते ना चूलवर खावानी, चूलनं मटण खावानी सोसणं तर पडी आते. जोपर्यंत मटण शिजते तर तोपर्यंत तुम्हाला मी गार्डन दाखवतो. तुम्ही पाहू शकता खूप सारी अशी घाण दिसत असेल, पण ॲक्च्युली ती घाण नसून ते कंपोस्ट खतसाठी रॉ मटेरियल आपण म्हणू शकतो. आमचा प्रयत्न असतो की या आमच्या गार्डनमधून जोही कचरा निघतो, पालापाचोळा काही असो
तो बाहेर फेकण्याऐवजी आम्ही कलेक्ट करून ठेवतो आणि मी याच्यापासूनच आपण खत बनवावं आणि सेंद्रिय पद्धतीने जेही आपले इथे लावलेले फ्रूट्स आहे, भाजीपाला आपण लावतो, तर तो सेंद्रिय पद्धतीने यावा, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसावं, हा आमचा प्रयत्न असतो. तर आता दाखवतो तुम्हाला. हा तुम्हाला दिसू शकतो की हा असा दिसायला तो कचरा जाणवतोय, आपण हा कचरा नसून हे सर्व पालापाचोळा कलेक्ट करून ठेवलेला आहे. अर तुमच्या दकाडा लाग वो आई विजी गए ना. हाय देखा 1 मिनट भी नाही लागणार, लगेच चालू. नाही तर दिवाळीमा ना लाकडी वल्ला राहतस तवय प्रयत्न करी 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 मना करते जवळच नाही. जे दिसतंय याच्यामध्ये आईने सर्व पालापाचोळा गोळा करून ठेवलेला आहे. हे नारळाचं झाड हे खूप सक्सेसफुल झालं. खूप वेळा आम्ही 3 ते 4 वेळा नारळाचं झाड लावायचा प्रयत्न केला होता, पण ते फेल होत होतं. पण लकीली आता हे छान बहरलं आहे. या भागात थोडीशी सावली जास्त येते, तर माझा प्रयत्न की आता आलेलंच आहे की जे मोठे झाडं झाले आहेत तसंही तिथपर्यंत हात पोहोचत नाही आई बाप्पांचा फ्रूट तोडण्यासाठी, तर त्याची थोडीशी छाटणी करून जेणेकरून जे आता सध्या जे लहान झाडं आहेत की ते त्यांना सूर्यप्रकाश मिळेल आणि ते अजून ग्रो होतील. मग आपण व्यवस्थित सर्व गार्डन मेंटेन करू शकतो. तसे या भागात आपण काही लावत नाही सध्या, तिथं खूप जास्त सावली येते. तर मला असं जाणवलं की इथे एक 4-5 फुटाचा खड्डा खोदतो आणि त्यामध्ये सर्व पालापाचोळा टाकून तिथं आपण गांडूळ खत तयार करू शकतो असं मला वाटतं. तर बघूया, जर केलं तर तुम्हाला दाखवेलच. याचं नाव कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा बरं, हे काय आहे. ॲक्च्युली पर्सनली मला शिजलेल्या भाजीपेक्षा जे पिवळ्या पाण्यातलं जे मटण असतं म्हणजे मसाला टाकण्याच्या आधी फक्त रॉ बॉईल केलेलं ते खूप आवडतं. तर नेहमी आई मला आठवणीने जरी मी बाहेर असलो वगैरे ते काढून ठेवते माझ्यासाठी. आता चेक करूया की शिजलं आहे की नाही. पण खरं सांगू, इथे आल्यावर हे रॉ जगण्यामध्ये जी मजा येते ना ती जेन्युनली कोणत्याच 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये नाही आहे. डेफिनेटली छान वाटतं, चकाचक, क्लीन, हायजेनिक. पण मला पर्सनली असं वाटतं हे जे आहे चुलीवर स्वयंपाक करणं, जमिनीवर बसणं, त्यात जी खरी मजा आहे ना. आणि ना ॲक्च्युली माझा नेहमी प्रयत्न असतो की जेव्हा जेव्हाही चान्स मिळेल मी गावी यावं, हे सर्व काही जगावं. पण आय नो की माझ्याप्रमाणेच तुमच्यासारख्यांनाही व्यस्त जीवनामध्ये जॉब, बिझनेस, त्याच्यामुळे आपण इतके व्यस्त होऊन जातो की हे जगणं राहून जातं. आणि मला नेहमी असं वाटतं की वयाच्या जेव्हा आपण म्हातारे होऊ 60मध्ये जाऊन, तेव्हा असं जाणवायला नको की अरे हे आपलं स्वप्न होतं, हे करायचं होतं आणि हे ह्या कामाच्या व्यापामुळे आपण केलंच नाही. आहे नो की काही गोष्टी सुटून जातील, काही गोष्टी 2 पैसे आपण कमी कमवू. पण मला असं वाटतं की हा जो एक्सपिरियन्स आहे ना, खूप पैसे कमवल्यानंतर किती पैसे देऊन आपण हा पुन्हा या वयात येऊन किंवा हा एक्सपिरियन्स जगू हे कदापि पॉसिबल नाही आहे. तर मी आणि लतिकाने असं ठरवलं मग फायनली की 2 पैसे आपण कमी कमवले काही नाही फरक पडत, पण आपलं शरीर जे आपल्याला खरंच करायचं होतं त्याला आपण वेळ दिला पाहिजे. ह्या गोष्टी करण्यातून जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, आय नो की प्रत्येक गोष्ट आपण मेजर नाही करू शकत, पण सॅटिस्फॅक्शन हे जी गोष्ट आहे ती जेव्हा मिळतं तेव्हा खरंच जाणवतं की हां आपण काहीतरी छान करतो आहे. थोडंसं 2-4 कारण जास्त लावलं का ते काय काय बघतो ठेवा आणि काढा. छोटे देऊ का एक मोठा देऊ? छोटे राहू द्या, आता काय नाही, कोण नाही द्यायची.
ही लाकडांची भारी अरेंजमेंट झाली का काय? दरवेळेस नाही ते इकडे ठेवत तिथे ठेवत करून जागाच राहायची. खाली टेन्शन नाही. मिरची पाट्याचं आईने माझ्यासाठी पिवळं पाणी काढलं होतं. आणि तुम्ही इथं जो मसाला पाहत आहात तो आईने बनवलेला आहे. जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल की कसा हा मसाला बनवला जातो तर कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये हा मसाला कसा बनतो ते आम्ही तुम्हाला दाखवू. वारा सुटला आहे ना. चला मंडळी बसूया आता जेवायला. मगाशी थोडा वेळ ब्रेक घेऊन कामातून मी स्वयंपाक बनवला, तेव्हा शूट करायचं राहिलं. आता मस्त फ्रेश होते आणि जेवायला घेते. खरं तर एकटं असल्यामुळे इच्छाच होत नाही की काहीतरी बनवावं, एकट्यासाठी काहीतरी खावं. नवरा असेल घरी तर काहीतरी बनवायची एनर्जी मिळते. एकट्यासाठी कोण एवढा तामझाम करतं. पण मी केली खिचडी. जेवण झाल्यावर पुन्हा मी काही वेळासाठी काम करत बसले. आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि मी विचार करते की आता झोपावं. तशी झोप तर नाही येते, पण सकाळपासून स्क्रीनकडे बघते, थोडा डोळ्यांना आराम द्यावा. गुड नाईट.